उद्या माझा बर्थडे आहे तर तुम्ही लोणावळ्याला या. गाईज न्यू व्लॉगर आलेला आहे. मी तुम्हाला लोकेशन कॅप्शन मध्ये टाकून ठेवतो. गाईज ऐका, बर्थडे माझा आहे पण खर्च माझा ताई करणार आहे. बाबा का पाणी गिर गया मैडम जी. प्लेन घेणार आहे आम्ही सगळी एअर होस्टेस बनणार आहे. सार्थक आणि नील पायलट बनणार आहेत. बेबीचा केक कापून झाले आणि सगळी केक कापतात. माझा बर्थडे मावशीचा पण बर्थडे केला. हो नक्की का टोकलू विकलं तर माझा नाही हो फक्त पोचाव आम्हाला सुखरूप. वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो लोणावळ्याला आणि आम्ही लास्ट टाइम ज्या रेस्टॉरंटवर थांबलेलो त्याच रेस्टॉरंटला थांबणार आहे. पण यावेळेस आमच्यासोबत त्याचा ओनर आहे. नाही दाखवणार मी तुम्हाला, तिथं गेला दाखवलं. तो लय मस्ती करतोय म्हणून मी थोडेच क्लिप घेईन. ते बघा लय मस्ती चालली आहे त्याची. आता आम्ही कालंदऱ्याला आलो गौरीला घ्यायला. गाणी हॅलो गाईज, अरे गाणी बोल. उद्या माझा बर्थडे आहे तर तुम्ही लोणावळ्याला या. गाईज न्यू व्लॉगर आलेला आहे. मी तुम्हाला लोकेशन कॅप्शन मध्ये टाकून ठेवतो. गाईज या, माझा बर्थडे आहे पण तो आमंत्रण देतोय आणि पार्टी पण तोच देईल तुम्हाला. पण हॅलो गाईज ऐका, बर्थडे माझा आहे पण खर्च माझा ताई करणार आहे. अजून मी तुम्हाला उद्या सांगतो, तुम्ही फक्त या. लोणावळा काम करा. लोणावळा कारल्याच्या पहिले एक रेस्टॉरंट आहे, काय नाव आहे तर गाईज आम्ही फायनली या रिसॉर्टवर पोचलेलो आहे आणि आता आमची मम्मी पप्पा अजून आले नाहीत. सो मी आता विचार केला का मी माझा फोटोशूट करेन. ह्यावी माझा फोटोशूट. गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यांचं आहे हो रिसॉर्ट. डू विजिट गाईज. असेल तर नंबर दे. फेक नंबर दिला असेल हो यांनी फेक नंबर दिले. बेबी मात्र नाव सांगलं तर फुकाट गाईज. फुकट नाही, 50% डिस्काउंट. माझं नाव घ्या. नको 10%. त्याला मग परवडायला पाहिजे ना. तर आम्हाला एक रूम दिली आणि आम्ही आता त्याच्याने बसले. आमची महिनेला असतंय रे माझं. ते बघा तुम्ही थोपडलं पण आम्हाला सतीश दादांनी आता नाश्ता पाठवले. भज्जी आहेत आणि आम्हाला एवढा कंटाळा आले ना आम्हाला, म्हणजे हिला बोललो लाईट लावतो, तिने मोबाईलची टॉर्च लावली. ते आपल्या जो आहे एवढी थंडी वाजते पूरमध्ये जायची इच्छा पण नाही. सगळी घेऊन बसले पण आम्ही प्रयत्न करू जायचा कारण की मला जायचंय. तर आता आम्ही एन्जॉय करतो, नंतर भेटू तुम्हाला. आम्ही कॅरम खेळतो. आम्हाला वरती टी व्ही बघून कंटाळा आला. आम्ही चाय पिला, भजी पण खाल्ली तरी आम्हाला कंटाळा आला. ती लोक ते खेळतात काय पण माहित नाही. आम्ही कॅरम खेळतो. माझी बेस्ट फ्रेंड बघ ती कॅमेऱ्याच्या मागे आज हीच दिसेल थोड्या वेळासाठी. सगळे आले ना आता, अर्धी लोक खाली गेले ना. आता एवढी मस्ती चालली ना, शपथ सांगतोय. हसून ती मावशी पण खाली गेली आणि आता ह्यांचा आता हसणार नाही. ही जी मैत्रीण आहे ना, तिने हिला सांगले का लोणावळ्याला एअरपोर्ट आहे आणि एरोप्लेन जातं. मी गेलतो, हिला करतो मी गेलतो, तुला नसेल माहिती. मला पण ते एअरपोर्टवर जायचे गाईज. आम्ही लोणावळ्याला एअरपोर्ट बघितलं नाहीये गाईज. तुम्हाला माहिती असेल तर लोकेशन मला DM मध्ये करा. नेक्स्ट टाइम आलो आम्ही नक्की विजिट करू. आम्ही जाताना त्याच्यानेच जाऊ. हिच्या मैत्रिणीला मी हा ब्लॉग शेअर करेन आणि तिला बोलून प्लीज तू आम्हाला कमेंट करतो लोकेशन, आम्हाला जायचे. आणि तुला नसेल माहित ना तर मॅप्रो आहे, मॅप्रो मध्ये जा. कोकणातली हे घे. माझं सगळं ब्लॉग बघू. कोकणात पण महाबळेश्वरला पण मॅप्रो आहे. जाऊ दे मिस्टेक. मी तुम्हाला पुढे दाखवते आम्ही अजून किती मज्जा करते. बाबा का पाणी गिर गया मैडम जी. ए पाणी पाच. गाईज आमचा असा प्लॅन झाले का आम्ही एरोप्लेन घेणार आहे. आम्ही सगळी एअर होस्टेस बनणार आहे. सार्थक आणि नील पायलट बनणार आहेत. तर कुणाला यायचं असेल ना तर या. आणि आम्ही लोणावळ्याला बांधणार आहे. इथे मागे जागा
उतरल दास जागा टेरेस पण उतर आम्ही घेऊ. यो प्लॅन हिजा आहे. पहिले सगळ्यांचा असा प्लॅन झालता का कॉमर्स घेऊन बँक खोलायची. निधी इंग्लिश बँक खोलणार आहे खरंच. जास्त मी नाही बाबा काय खोलायचं. मी डायरेक्ट सगळ्या तुमचे हे बनवीन पोस्टर. हा पोस्टर बनवीन. ही एडिटिंग करणार आहे आणि आम्ही तिथे बघू. चला आता आम्हाला खाली बोलू. 3,000चं तिकीट 1,000 रुपयाला आमच्याच विमानाने म्हणजे हा तुला सगळ्यांना घेऊ आम्ही. आमचे जे आहेत ना जे 12वी पास केले आणि त्यांना चांगली इंग्लिश नसेल येत ना तरी आम्ही घेऊ. त्यांना प्रॉपर आगरी यायला पाहिजे तरच विमानात एंट्री नाही तर एंट्री नाही. बाकीच्या एरोप्लेन मध्ये प्रॉपर इंग्लिश लागतं. आमच्या इथे फक्त आगरी लागत. नो अदर लँग्वेज. नको जास्त होती. गाईज मिनी ड्रेस चेंज केले आणि आता आम्ही जेवायला आलो. आमचं जेवण झालं मी तुम्हाला दाखवेन. आमचे इथे आज जेवायला हे पनीर चिल्ली आणि भाकरी. इकडे ते बसलेत आणि इकडे आणि मला आज लई त्रास दिला. तुझं आजचं डेकोरेशन कर जा केक काप. गाईज पहिला फोन चिवचा आलेला आहे. गाईज मोबाईल खराब झाले. गाईज बर्थडे मी सगळ्यात पहिले केलेला आहे सतीश मोर्याने. अरे देवा सतीश दादा मोर्या. सॉरी काय सतीश माझं जेवण झालेलं आहे. गाईज 12 वाजलेत. 12 करेक्ट. हे बघा जय जय विश केले त्यांना. थँक्यू सो मच गाईज. आता माझं जेवण झालंय. गाईज केक कट करताना दाखवतो. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. काय खाऊ शकतो. बेबोचा केक कापून झाले आणि सगळी केक कापतात. माझा बर्थडे माझ्या मावशीचा पण बर्थडे केला. दिसतो ना माझा बर्थडे आणि हिजा पण केला. हिजा 18 तारखेला कमेंट करा सगळे. पाठव पहिले. गाईज मी लोकेशन शेअर करीन. आणि बेबो मात्राचं नाव सांगलं तर रिसॉर्ट फ्री. काकी त्यांनी ऑफर दिले. बेबो मात्राचं नाव सांगलं तर रिसॉर्ट फ्री. अरे गाईज गिफ्ट बघा. त्याने तर माझा लॅपटॉपच आणलेला. डुप्लिकेट फ्लॉवर देतात. गाईज आम्ही केक बिक कट करून खाली आले आहो. मीन्स वरती आले आहो. बर्थडे गिफ्ट घे ग. गाईज बर्थडे गिफ्ट फोटो गाईज मी उघडतो. कपडे अरे स्टोरेजच भरले. गाईज कपडे आलेले आहेत. घे उद्यासाठी भेटला मम्मी. गाईज कपडे ज्याची कमतरता होती हळूहळू पूर्ण होते. चलो मी तुम्हाला सर्व कुठं मी आता आम्ही काढायला जाणार आहे. लगेच पटकन झटपट आम्ही तयारी करणार आहे. मी तयारी करता करता तुम्हाला दाखवते. चला बघू. गाईज आमच्या मम्मीची सेवा बघा कसली भारी चालली. एक तिथं बांगड्या घालतो. एक इथं नेलपेंट लावतोय. आमची मम्मी मस्त मस्त. गाईज आम्ही कारल्याला आलोय आणि आता वाजलेत 4:30 आणि खालचं मंदिर ऑफकोर्स बंदच भेटेल आम्हाला कारण की आम्ही एवढ्या लवकर आले आहोत. आम्हाला त्या पंडितने सांगले 5:30 पर्यंत वरती पोहोचायला. आम्ही काय पण करून 5 वाजेपर्यंत वरती पोहोचायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला दाखवतो. इकडचं बंद आहे पूर्ण. आम्ही आज आमची वॅगी नाही आमच्यासोबत बिकॉज आमची वॅगी गेली केरळला. गाईज माझा लुक कसा दिसतं सांगा. ए पकड लुक दाखवते मी माझा.
मी केस उघडे ठेवलेत कारण की मी मागे गजरा लावणार आहे आणि आज आईचा अभिषेक माझ्या हाताने होणार आहे. आय एम सो हॅपी. आज माझा बर्थडे. काहीच 35 झालेत. 15 तारखेला माझा बर्थडे. 15 तारखेला रात्री माझा ब्लॉग अपलोड होईल. बघायला विसरू नका. मी तुम्हाला बाकीचं दाखवते. आज मी माझ्या फोननी शूट नाही करत. माझा फोन जरासा फोटो आणि व्हिडिओज बिझी असेल. गाईस ती रागवली पण ती सगळा करू. आय नो दॅट. माझी मम्मी अजून आली नाही म्हणून आम्ही थोडासा वेट करता येते. 3 मिनिटं झाली. ठेव बघू. गाईज आम्ही चढायला सुरुवात करतो त्याला. गाईज माझा हवाला ब्लॉग खूप मोठा होणार. मस्त. तुम्हाला सांगेल तुम्ही पण आपण सोबत नक्की. पप्पांना पुढे बोलायला पाहिजे. आम्हाला दोघांना वाचायला नाच. गाईज ऑलमोस्ट देर. पोचल्या पूर्णच. अरे गाईज कोमच नाही असं मला वाटतंय. आणि तुम्ही पुढं पुढं बघत जावा आज काय काय होतंय. सी माझा तो बरं घेतला. गाईज मंदिर बघा. मी इथं पोचले आहे आणि एक आरती भेटली आहे मला आणि आता आमचा अभिषेक करायचा आहे. सो आम्हाला इथे थांबून ठेवला आहे कारण की ते जे पंडित आहेत ते नाही आले. तर आपण बघू म्हणजे मी दाखवू शकते की नाही ते नाही सांगता येत. लेट सी. बघा ते माणसं किती थांबलेत. जाम गर्दी होती जाम. लेट सी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल नसेल तुझं काय डॉक्टर मला नाही माहिती. बघू. लावण्याने घेतले क्लिप्स तर मी टाकेन नाही तर मग माझी स्टोरी दिसेलच तुम्हाला. आम्ही मॅचिंग केली सर. आम्ही बाहेर निघलो आणि दर्शन माझ्या हातात अभिषेक झाले आईचा आणि जस्ट वाव. मीन्स तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढा भारी दर्शन झाले. आज माझा 15 वर्ष झालं मला मी इथं येतोय पण आजचा माझा 17वा बर्थडे मला कायम लक्षात राहील. वाव म्हणजे जस्ट असं दर्शन घ्यायला मी सारखी येत राहीन. लय भारी दर्शन झाले. मी माझ्याजवळ शब्द नाहीत व्यक्त करायला. गाईज मी नंतर घेतो. गाईज आमचा फोटो काढून झालेला आहे. फोटो काढायचे
गाईज फोटो काढले, रास फोटो काढलेत. या फोन मध्ये काढल्यात, 16 मध्ये काढल्यात, 13 मध्ये, सगळ्यांमध्ये काढल्यात. तर हिला फोटो काढायचे. कॅमेरामॅन असेल तर हिला नवराच आपण कॅमेरामॅन करू. मी धरू आला. गाईज मेरा बर्थडे है. बोल चल. गाईज आम्ही ना आता इथून उतरत होतो. हिचा लिंबू पाणी आहेच अजून. हे बोल आता, बोला. बोल आता बोल. गाईज सांगू, आम्ही आता इथून एक उतरत होतो. तिथे एक बाबा होते. ते बोलले इकडचा व्ह्यू दाखव ना जरासा. ते बघतात मी नेहमी येते तेव्हा ते बाबा थांब ग. ते बाबा बोलले, काय बोलले, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी. जागा शोध. म्हणजे एअरपोर्टची जागा दाखव दे. गाईज एअरपोर्टची जागा बघून घ्या आता. इन फ्युचर ती तेवढी जागा सगळी घ्यायची. इन फ्युचर बघायला नाही भेटणार, कारण की तिथे एअरपोर्ट होणार आहे आणि त्याच्यात आम्ही काम करणार आहे. आमचा प्रायव्हेट एरोप्लेन असणार आहे. ही तुझ्या मैत्रिणीचं नाव काय सगळं? हिची जी मैत्रीण आहे ना, तिने आम्हाला सांगितलेला, तर तिची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. पहिला तिकीट तिला फ्रीमध्ये देऊ आम्ही, दुसरं तिकीट 500ला देऊ, तिसरा तिकीट 1000ला देऊ. श्वेता यो ब्लॉग तू ना तिला पाठव, कारण काल पण मी तिला सांगले. गाईज तू तिला कमेंट कर कुठे एअरपोर्ट झालाय. ए तुम्ही ब्लॉग बघला तर मला नक्की कमेंट कर. मी तुला पर्सनली डीएम करता नक्की करेन. चला बघू. बोल आता. चिक्की बोल, चिक्की. 50 की. हिरो घेतलाय थोडासा. बस इथं बस. गाईज करत निघलेली ती. मला असं वाटतंय माझा व्लॉग खरंच खूप मोठा होणार आहे, कारण अजून अर्धा दिवस पण नाही खपला माझ्या बर्थडेचा. म्हणजे आता 7:50 झाले. अजून खूप टाइम. आता तर सुरुवात पण नाही झाली अजून, जस्ट सुरुवात झाली. दादा विश करा. असं बोल, माझा बर्थडे तेव्हा तुला विश करते. हो नक्की का? टोकलं बिकलं तर माझ्या नाही हो. फक्त पोचावं आम्हाला सुखरूप. विश्वास आहे. नको गाडी नको, डायरेक्ट एरोप्लेन. विश्वास आहे. अरे एरोप्लेनचा पायलट मीच बनणार आहे. कोण विश्वास? कोण विश्वास? आम्हालाच नाही विश्वास हे दादाचा मित्र आहे. विश्वास हे फोन बघ राम नाही ब्लॉग चालू आहे का? राम. गाईज तुम्हाला सांगू, आम्हाला ना अशी भूताची आठवण आली ना का आम्ही राम बोलतो. आम्ही काकांची आठवण काढतो, कारण की काका गोरतात मग भूत येतच नाही. गाईज इथं ती कळली काकडीवाली बसायची बसतीच नाही. काय ही बोलली काकडीवाली बसायची, ती बसली नाही. आता ही तिथे लिंबू पाणी विकणार. काय बोलून दाखव वाटकेल लिंबू पाणी. बोल नाही बाबा, आम्ही डायरेक्ट नाही ते बाजूशी जाताना आणि बोंबलत आणि वास सरळ चालतो. आपण करू तो. बेबीच्या अंगात आले आणि बापरे ब्लॉक मध्ये टाकायला लागेल लगेच. अरे मी तिथं अशी विचार करतो तो या भांगड्या अशा पडू, त्याला पडू. मला नाही मग पडायचं ते माझ्या. काय ब्रेकिंग न्यूज आहे का? इथं दुकानं का बंद आहेत? का गाईज बंद आहेत? सकाळी गाईज फोकस. कॅमेरा ऍक्शन फोकस काय ते मिळलं आपल्याला. श्वेताचा हरवलेला भाऊ भेटलेला आहे. गाईज विश्वास जंगलात पडला म्हणून त्या विश्वासला सतत चालत नाही तो आईचा बेबोचा ब्लॉग 1-2 तासाचा तरी तो तिथं एअरपोर्ट बांधणार आहे ना, त्याची जागा थोडासा चेंज आलाय. आम्ही इथे बांधणार आहे नाही. वरती पप्पाचा नाही ना, खाली पप्पाचा आहे. तिथून इथं जवळ पडल तिथे काय ठेव, म्हणजे ती वर पोच करल ना. ते असतात ना रोप, काय बोलतात त्यांना, रोपे हा ते ठेवू आम्ही. पण नाही पायऱ्या चढून जायचं.
मी जाताना पण फक्त तिथं आम्ही ट्रेकला बसलो, आता पण नाही बसलो. आता मी डायरेक्ट जाईन गाडीत बसेन. अभिषेक बसली. विश्वास नाही. इसको बोलते विश्वास नाही. त्याचं नाव विश्वास येतं बघ. आला आला. आम्ही आलो तिकडून, चेंज वगैरे केला, जाम दमलेलो, जाम म्हणजे जाम. तर आता आम्ही बसले आणि आता आम्ही पूलमध्ये जाणार आहोत. आम्ही चेंज केले पूलमध्ये जायला, लय दमलेलो तिथून येऊन, म्हणून मी काहीच शूट नाही केला. डायरेक्ट चेंज केला, थोडीसा रेस्ट केला आणि पूलमध्ये आल्या म्हणून दाखवतो तुम्हाला. गाईज आम्ही आता पोहे खायला बसले. पूलमध्ये मी नाही उतरलो, ही लोक उतरलेली, मी फोटो काढायला उतरलेलो, लय थंड पाणी आता म्हणून मी बाहेर निघलो. आता नाश्ता करून परत जाणार आहे. गाईज आम्ही पूलमधनं निघले आणि आज सगळी लय दमले, लय म्हणजे लय. आता आम्ही आंघोळ करून चेंज केले आणि आम्हाला आता फोन होता खाली जेवायला या. सो आम्ही आता जेवायला चाललो आहे. चिकन आणि भात असेल मे बी, कारण चिकन मी बघितलं आहे. आम्ही अगाशी पूलमध्ये मका खाल्ला आहे. ह्या लोकांनी मक्याचं जे असतं ना, ते काय बोलतात त्याला, काहीतरी असतं ते पूलमध्ये टाकत होते आणि शोधत होते आतमध्ये जाऊन. मला आणि चिवलाला थंडी वाजली म्हणून आम्ही वरती आलो, चेंज केला, सगळी पॅकिंग केली आणि बसलो. आता खाली चालले. मी आता तुम्हाला जेवताना दाखवते, चला बघू. जेवायला आल्या आणि मी तुम्हाला बोललेलो चिकन असेल पण भाकरी पण आहे बघा. आमची मावशी वाढतोय, तर आता मी जेवते तुम्हाला. आमच्या पप्पाही मला ब्रेसलेट गिफ्ट केले. होय मी दाखवला घेतलेला. लेट दिला पण दिला. काल रात्री विसरलेली सगळी, कुणीच नाही गिफ्ट दिला काल रात्री 12 वाजता. ह्याच्यामुळं यो आणि एक तो संघर्ष मात्रे काका आगाव आहे. ही दोघं MMN ना राष्ट्रा, स्टार्टिंगला एस आहे आणि लास्टला MN ना, म्हणून या लोक असे. तो यो सतीश मोर्या आणि तो संघर्ष मात्रे, दोघं बॅकर. गाईज फायनली आमचा दादा येतोय 18 दिवसानंतर. मी माझ्या बड्डेचा ब्लॉग एंड नाही केला कारण की आम्ही रात्री सेलिब्रेशन केला, पण दादासोबत व्हिडिओ कॉलवर होतो, तो मी ब्लॉग शूट नाही केला आणि मी तो ब्लॉग एंड पण नाही केला. आम्ही तिकडून आल्यावर खूप दमलेलो. सो मी झोपलो डायरेक्ट, रात्रीच्या डायरेक्ट केक कापायला उठलो, तो मी शूट नाही घेतला आणि मला माहिती होता दादा 2 दिवसात येईल. सो मी डायरेक्ट ते 2 दिवसानंतरचा ब्लॉग घेते आणि फायनली आमचा दादा येणार आहे आज 18 तारखेला. गाईज आमचा दादा आला आणि मी त्याला घ्यायला चालले. एक्साइटमेंट लेवल तुम्ही समजू शकता गाईज. पूर्ण 18 दिवसानंतर मी त्याला भेटणार आहे. सो जस्ट इमॅजिन माझी खुशी कुठल्या लेवलला टच होत असेल. Guys, Maggie is here. Guys, मी घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला. काहीच आमच्या लय सामान आणले.
मी एक फेरी ठेवून आलो ना, दुसरी फेरी ठेवायला चालल्या. गाईज फायनली कमिंग बॅक. रास सामान आणले त्यांनी. मी तुम्हाला घरी गेला का गाईज स्टॉक रिस्टोर होतोय आमचा. केली पप्पाई गाईज माझ्याजवळ पण काय दिले बघा, कशी आणते मी. स्टॉक पडला का